कसे आहात तुम्ही? तयारी बघून तुम्हाला समजलेच असेल ही कुठली तयारी आहे. अगदी बरोबर. ही तयारी आहे आमची बारकी म्हणजेच मायराचं बोरन्हाण करण्याची. बोरन्हाण आणि हळदी-कुंकू आम्ही सोबतच केलं होतं. बोरन्हाणाच्या आधी आम्ही आमची बारकी म्हणजेच मायरा जी आहे तिचं आम्ही औक्षण करून घेतलं. मी, माझी जाव, आमच्या कॉलनीतल्या लेडीज आम्ही असं सर्वांनी मिळून तिचं औक्षण करून घेतलं. आणि ती औक्षण करताना अगदी शांत अशी बसली होती. म्हणजे अजिबात रडली नाही. पण जेव्हा तिच्या अंगावर आम्ही मुरमुरे म्हणजे बोरन्हाणाचं करत होतो, तेव्हा थोडीशी रडली. कारण मुलं चॉकलेट घेण्यासाठी तिला अजिबात असं शांत बसू देत नव्हते. तिच्या अंगावरनं उचलून-उचलून घेत होते. हो, म्हणूनच ती थोडीशी अशी रडल्यासारखी झाली. आणि आम्ही बोरन्हाणाचा कार्यक्रम अतिशय असा छान केला. डेकोरेशन तर फार काही केलं नाही, कारण हे डेकोरेशन जे केलं आहे माझी मोठी मुलगी म्हणजे वाणी हिने तिच्या पद्धतीने केलं. सो मी त्याच्यामध्ये काही चूक वगैरे काहीच काढली नाही. म्हटलं छान आहे, छान आहे आणि तिने पण पहिल्यांदाच असा इनिशिएट घेतला होता हे डेकोरेशन करण्यासाठी. बोरन्हाण झाल्यानंतर आम्ही हळदी-कुंकूचा कार्यक्रम केला. हळदी-कुंकूचं वाण ठेवण्यासाठी म्हणजे आपण जी वस्तू गिफ्ट देतो, त्याच्यासाठी आम्ही ठेवलं होतं हळदी-कुंकूचे करंडे आणि पर्स. यावेळेसचा जो कार्यक्रम आहे म्हणजे हळदी-कुंकू, बोरन्हाण आम्ही हे पार्किंगमध्येच ठेवलं होतं. कारण घरामध्ये थोडासा राडा होतो आणि एन्जॉय पण करता येत नाही हॉलमध्ये असं व्यवस्थित. म्हणून पार्किंगमध्ये आम्ही बोरन्हाण ठेवलं होतं आणि मुलांनीसुद्धा पार्किंगमध्ये फार असं छान एन्जॉय केला. आणि मसाला दूध आणि हळदी-कुंकू असं माझ्या कॉलनीतल्या फ्रेंडनीसुद्धा एन्जॉय केला. ह्या सर्व माझ्या कॉलनीतल्या फ्रेंड्स आहेत. खास त्या बोरन्हाणसाठीच आले होते आणि हळदी-कुंकूसाठी. तर कसा वाटला हा छोटासा मिनी व्लॉग तयार केलेला मी? जर आवडला असेल आणि असेच नवनवीन व्लॉग तुम्हाला हवे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.